नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं पहिला ब्लॉगमध्ये. तर यूट्यूब खूप आधीपासून सुरू करायचं चाललेलं, पण काय टेक्निकल इश्यूजमुळे जमलं नाही. तर आज आपण चाललो आहे परेल वर्कशॉपला. आज 10 ऑगस्ट. खूप सारं गणपतीचं आगमन आहे, जसं का परेलचा महाराजा, अखिल चंदनवाडी, अजून मलाबार हिलचा राजा, असे खूप सारे गणपतीचं आगमन आहे. तर आज आपण सगळे गणपती शूट करणार, पण सगळे तर शूट करायला जमणार नाही कारण की खूप गर्दी असेल आज. तर बघूया आज किती गणपती शूट करायला जमत आहेत. जेवढे गणपती जमतील तेवढे आपण शूट करू. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत असेच जोडून राहा, बघा आगमनाचा वाईब कशी असते आणि तुम्हाला कोणती मूर्ती आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आता आपण परेल वर्कशॉपच्या जवळ पोचलेलो आहे. आज आपल्यासोबत आला आपला दादा. हा पण एक ब्लॉगर आहे, त्याचा चॅनल इथं खाली मेन्शन करेल मी. आता आपण वर्कशॉपला आलो आहे आणि समोरूनच एक मूर्ती येते, मी तुम्हाला दाखवतो ती मूर्ती. मूर्ती जरा लांब आहे म्हणून ती झूम केल्यावर इतकी दिसत नसेल. आता आपण जवळ जाऊया त्या मूर्तीच्या आणि पटापट शूट करूया. बघूया आता कोणत्या मंडळाची मूर्ती आहे. मोरया मोरया. तर मित्रांनो, आता गेला तो होता जोगेश्वरीचा राजा आणि समोरून अजून एक मूर्ती येते. क्या बोला तूने? एक मूर्ती येते, ती म्हणजे मुंबई एकटाच्या राजाची. वीडियो बना, मैं बोलता हूँ गाइस सभी हम आ गए मुंबई से एकता में यार काम से तर मित्रांनो, आता आपण आहे परेल वर्कशॉपच्या बाहेर. आत्तापर्यंत आपण जवळपास 3 गणपती बघितले. आता आपला समोर आहे मेट्रोचा राजा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे गणसंकुलला. हा ॲक्च्युली गणसंकुलचा मागचा गेट आहे. आता आपण चाललो आहे, बघूया काय गणपती भेटतोय का कोणता बघायला. ॲक्च्युली आपल्याला गोड गणपती शूट करायचा आहे, पण तो अजून आला नाही. तो 3 वाजता येणार आहे आणि तो ह्याच रस्त्याने जाणार आहे. त्यामुळे आम्ही इथे आलो आहे. आता इथे कोणती तरी जागा बघून बसूया आपण तिथे.
मम्मी ने बताई महाराजा बहुत वेट करवाएगा. तर मित्रांनो आता आपण आलो परेल वर्कशॉपला. आपण आधी गणसंकुलला होतो, आता परेलला परत आलो. आता खूप गणपती बघितले, गोड गणपती, डोंगरीचा राजा, मलाबार हिलचा राजा, सगळे गणपती बघून झाले. आता आपण थोडं जरा रेस्ट घेतली, कारण आपला परळचा महाराजा येतो आहे, तो शेवटचा एक गणपती बघून आणि आपण घरी जाणार, कारण घरी जाऊन आपल्याला आपल्या LIGचा राजा पण बघायचा आहे. तर आता गर्दी तुम्ही बघू शकता. तर एवढी गर्दी फक्त परळचा महाराजा बघायला झाली. तर आता अजून तर काय मूर्ती आली नाही, मूर्ती आली तर शूट करून आपण घरी जाणार. राक्षसांचा नाश करण्यासाठी मी उतरलो आहे. हा काळ अंधश्रद्धा, स्वार्थ, पण मी
आणि संस्कृतीचं शस्त्र हाती घेऊया आणि माझ्यासोबत या अधर्माचा नाश करण्यास एकत्र येऊया. चला मार्गस्थ होऊया. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आपल्या एरियात आलो आहे, म्हणजे मी जिथे राहतो तिथे. फायनली आपलं परळचं सगळं दर्शन करून झालं. आपण सगळे गणपती फिरलो आहे, बघितलं आहे, सगळं फिरलो आहे. गणसंकुल, परळचा परळ वर्कशॉप सगळं बघून झालं आहे. आता फायनली आपण आलो आमच्या एरियात, म्हणजे मी जिथे राहतो. आणि तिकडे आज आमच्या एरियातलं पहिलं आगमन आहे, म्हणजे नेरूळचं. मी नेरूळला राहतो, तर नेरूळचं पहिलं आगमन आहे ते म्हणजे LIGचा राजाचं. तर LIGचा राजा आता आमच्या समोरच आहे. आमचं डेपो एक बस डेपो. त्या बस डेपोमध्ये सगळ्या मूर्त्या येतात. सगळ्या मूर्त्या येतात तिकडे. सगळं मूर्ती ट्रॉलीवर वगैरे ठेवली जाते. मग तिथून आगमन सुरू होतं. तर आपण जाणार आता आगमनचे, LIGच्या राजाच्या आगमनचे थोडे ग्लिम्स मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवेल आणि आपला ब्लॉग संपेल. तर तुम्हाला आजच्या आगमनामधली कोणती मूर्ती सगळ्यात जास्त आवडली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी आजच्या आगमनाबद्दल मी एवढंच सांगेल का मला आज कळलं का जे महाआगमन बोलतात ना, हे महाआगमन का बोलतात. म्हणजे इतकी भव्य मूर्त्या बघितल्यात मी का ज्या मूर्त्यांना मी बघायला तरसायचो त्या मूर्त्यांचे मी जवळजवळ पायाला हात लावून पाया पडलेत, फोटो काढले. गोड गणपतीसारखा मोठ्या मंडळाचा गणपती बघितला. आता फायनली आपण LIGच्या राजाचा व्हिडिओज बघू, फोटोज काढू आणि मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तो मध्ये 15 तारखेचा ब्लॉग. तो ॲक्च्युली आहे आपल्याच मंडळाचा, म्हणजे मी ज्या मंडळातला आहे, म्हणजे माझ्या सोसायटीचा गणपती आहे एकताचा एकतांचा. त्याच्या आगमनाच्या ब्लॉगमध्ये भेटूया. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त एवढंच कळेल का एखादा कार्यकर्त्याच्या लाईफमध्ये आगमनाचा दिवस कसा असतो. म्हणजे एक पर्टिक्युलर कार्यकर्ता आगमनाच्या दिवशी काय काय करतो, आगमनासाठी काय काय करतो, ते सगळं तुम्हाला कळेल. त्या सगळ्यांचा अनुभव तुम्हाला घेता येईल. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील आगमनांसाठी, गणपती दर्शनच्या ब्लॉगसाठी असे चॅनलशी जुळून राहा.